हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. अँड आज आपण इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल थोडीशी डिस्कशन करणार आहोत. भरपूर स्टुडंट, भरपूर पॅरेंट्सला भरपूर क्वेश्चन्स असतात, डाऊट्स असतात. सो त्या क्वेश्चन्सचे, त्या डाऊट्सचे आपण आन्सर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो माझं नाव गोकुळ टेकाळे आहे अँड माझी इंजिनिअरिंग कंप्लीट झाली आहे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव इथनं. 2014चा मी पासआउट आहे. अँड मी सध्या क्लासेस घेत आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स अँड बाकी काही इंजिनिअरिंगच्या सब्जेक्टचे. सो या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्या इंजिनिअरिंग प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे अँसर्स प्रोव्हाइड केले जातात, अँसर्स भेटतात. सो तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकतात इन फ्युचर. बट आज आपण डिस्कशन करणार आहोत इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस बद्दल. सो आता कॅप राऊंड सुरू होणार आहेत काही दिवसातच. सो भरपूर स्टुडंट्स, भरपूर पॅरेंट्सच्या डोक्यामध्ये विचार चालू असेल की बाबा कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं पाहिजे, कोणते कट ऑफ, कोणती कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड केली पाहिजे त्या संदर्भात. सो आपण आज डिस्कशन करणार आहोत. सो आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूयात. अँड व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा अँड चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील. मित्रांसोबत शेअर करा. सो बेसिकली आता इंजिनिअरिंग जर मध्ये बघितलं आपण, तर सगळ्यांनाच ब्रांच ही आयटी कॉम्प्युटर पाहिजे. ज्यांना आयटी कॉम्प्युटर भेटत नाही त्यांना एएनटीसी पाहिजे, राईट. बट सॉफ्टवेअर रिलेटेड सगळ्यांना ब्रांच पाहिजे, हे सगळ्यांचं ओपिनियन आहे. सो तर सगळ्यात इम्पॉर्टंट की ज्यांना 85 प्लस, ज्यांना 85 प्लस पर्सेंटाईल आहेत त्यांना सीएस आय टी एएनटीसी ही ब्रांच भेटते टॉपच्या कॉलेजला. आता टॉपचे कॉलेज कोणते आहेत? जर टॉपचे कॉलेज जर आपण पाहिले तर पहिलं सगळ्यांना माहिती आहे सीओईपी आहे, राईट. सीओईपी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग गव्हर्नमेंट कॉलेज. सो हे कॉलेज आहे. त्यानंतर दुसरं जे कॉलेज आहे, ज्या ठिकाणी मुलं प्रेफरन्स देतात, ते आहे पीआयसीटी, जे की धनकवडीला कॉलेज आहे. अँड या ठिकाणी फक्त तुम्हाला सीएस आय टी एएनटीसी अँड मे बी आता त्यांनी जर ब्रांचेस वाढवले असतील तुम्ही चेक करू शकता वेबसाईटवर किंवा तुम्हाला जे ब्राउचर भेटेल त्यामध्ये. सो पीआयसीटी एक कॉलेज आहे ज्या ठिकाणी चांगलं एज्युकेशन प्लस चांगले प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटी आहेत. आता त्यानंतर थर्ड जे कॉलेज आहे, जे मी प्रेफरन्स करेल, मी सांगेल ते म्हणजे व्हीआयटी आहे. या ठिकाणी व्हीआयटी जे की पुण्यामध्ये आहे. याच्यामध्ये दोन कॉलेज, एक व्हीआयटी एक पण आहे आणि त्यासोबत व्हीडबल आय टी त्यांचीच एक ब्रांच आहे, त्यांचीच एक दुसरं एक कॉलेज आहे व्हीडबल आय टी. जवळजवळच कॅम्पस आहे. सो कोंडव्या साईडला येतात हे दोन्ही कॉलेज. सो हे बेस्ट कॉलेज आहे. त्यानंतर आपण बघितलं तर पीव्हीजी हे एक कॉलेज आहे जे की चांगल्या रँकवर आहे, त्याची फीस पण कमी आहे अँड प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटीज पण चांगले आहेत. त्यानंतर 1 2 3 4 5, चला रोमन लिहिलेलं पण मराठी लिहिलं, 6 नंबरचं जे कॉलेज आहे. सो त्यामध्ये आपण बघू शकतो की डी वाय पाटील आहे, डी वाय पाटील अकुर्डी. आता मी शॉर्ट फॉर्म लिहितोय, ठीक आहे. तर तुम्ही त्याचे कोड वगैरे ते पाहू शकतात. तुमच्या त्या बुकलेट मध्ये भेटला असेल तुम्हाला, किंवा कुठून पण भेटून जातील कोड वगैरे. फक्त प्रॉपर कोड पाहणं गरजेचं आहे. डी वाय पाटील अकुर्डी या ठिकाणी सुद्धा दोन कॉलेजेस आहेत. आणखीन एक त्याच कॅम्पसमध्ये कॉलेज आहे. डी वाय पाटीलचा खूप मोठा कॅम्पस आहे. त्यानंतर जेएसपीएम ताथवडे हे एक बेटर कॉलेज आहे, ज्या ठिकाणी ऑटोनॉमस कॉलेज आहे. जेएसपीएम चे भरपूर ब्रांचेस आहेत कॉलेजच्या. सो त्याप्रमाणे तुम्ही चेक करून व्यवस्थित फॉर्म फिल करा. सो मी जस्ट तुम्हाला एक रिव्ह्यू देतोय की ह्या कॉलेजचं जे बेस्ट कॉलेज आहेत पुण्यातले, जे 90 प्लस पर्सेंटेज वाले स्टुडंट आहेत ते ह्या कॉलेजमध्ये ट्राय करतात, ठीक आहे. यामध्ये मुलींसाठी पीआयसीटी नंतर कमिन्स एक कॉलेज बेटर राहील. मुलींसाठी कमिन्स कॉलेज जे आहे त्यांचा सुद्धा जो कट ऑफ आहे तो हाय असतो अँड प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटीज पण जास्त असतात. त्यानंतर जेएसपीएम तातवडे झालं, डी वाय पाटील अकोटी झालं. त्यानंतर AISMS हे या ठिकाणी दोन कॉलेज आहेत. AISSMS, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल, हे पुणे स्टेशनच्या साईडलाच आहे कॉलेज, शेजारीच आहे. याच्यामध्ये आणखीन एक कॉलेज आहे IOIT म्हणून, AISSMS आहे ते पण IOIT.
हे एक कॉलेज आहे. एसीएमएसच कॉलेज आहे, ते सेमच कॅम्पस आहे, प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीज पण सेमच असतात. त्यानंतर मी प्रेफरन्स देईल त्यानंतर एएसएमएस नंतर सिंहगड कॅम्पसला. आता सिंहगडचे भरपूर कॉलेजेस आहेत, ऑलमोस्ट 5-6 कॉलेजेस आहेत. तर फर्स्ट जी ब्रँच आहे सिंहगड वडगाव, ऍड्रेस वरून तुम्ही ओळखू शकता, ही सिंहगडची फर्स्ट ब्रँच आहे. त्यानंतर सिंहगड शेजारीच एक कॉलेज आहे, वडगाव कॅम्पस मध्येच, आंबेगाव कॅम्पस मध्ये 3 कॉलेजेस आहेत. तर सिंहगड श्रीमती काशीबाई नावले कॉलेज, ते वडगावचं सांगतोय. सेम कॉलेज लोणावळ्याला सुद्धा आहेत. भरपूर स्टुडंटचे मिस्टेक होते की त्यांना सिंहगड कॉलेज वडगावचं वाटतं, पण ते लोणावळ्याला पण एसकेन आहे, काशीबाई नवले. त्याचा त्यानंतर सिंहगड कॅम्पस वडगाव मध्येच आणखीन एक कॉलेज आहे, ज्यांना ब्रांच कॉम्प्रोमाइज नाही करायची आहे त्यांच्यासाठी ही आहे एनबीएन सिंहगड. एनबीएन सिंहगड, जे की सेम कॅम्पस मध्ये आहे, हॉस्टेल वगैरे पण सेम असतात, फक्त कॉलेज वेगळं आहे. प्लेसमेंट अपॉर्च्युनिटी सगळ्या सिंहगड कॅम्पसच्या एकत्रच होतात. एनबीएन सिंहगड आंबेगाव. वडगाव आंबेगाव कॅम्पस जो आहे तो एकच आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर सिंहगड नरे सुद्धा आहे. सिंहगड नरे झाला. त्यानंतर नेक्स्ट जो ऑप्शन आहे, सिंहगड वारजे, आरएमडी. आरएमडी सिंहगड ह्या नावाने आहे ते कॉलेज, RMD सिंहगड वारजे. त्यानंतर मी प्रेफरन्स देईल सिंहगड कोंडव्यासाठी. सिंहगड कोंढवा नंतर जर कोणाला सिंहगड मध्येच पाहिजे असेल तर ते लोणावळा, सिंहगड लोणावळ्यासाठी सुद्धा ट्राय करू शकतात. फक्त थोडस ते आउटसाइडला आहे, एवढंच त्याचा ड्रॉबॅक आहे. बट ट्राय करा, वडगाव कॅम्पस हा सगळ्यात बेटर आहे. तर तुम्हाला स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट असेल, तुम्हाला जर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये इंटरेस्ट असेल, त्या ठिकाणी भरपूर टीचिंग पण चांगली अवेलेबल आहे. त्यासोबत कॅम्पस पण मोठा आहे. तर सिंहगड वडगावचा जो कॅम्पस आहे, 3 कॉलेज, सिंहगड वडगाव, काशीबाई नवले अँड एनबीएन सिंहगड. तर तुमचे जर मार्क्स जर ह्या रेंजमध्ये असतील तर मी सांगेल की हे कॉलेज बेस्ट राहील. ह्या कॉलेज ऍडमिशन जर झालं तर काही जरी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर माझा मी कॉन्टॅक्ट नंबर शेअर करतोय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण, याच्यामध्ये व्हिडिओमध्ये पण दिसेल तुम्हाला. सो तुम्ही बिंदास कॉल करा, मी तुम्हाला गाईड करेन. सो सिंहगड लोणावळा नंतर जे मी सजेस्ट करेल तुम्हाला, JSPM नरे, त्यानंतर झील कॉलेज एक आहे, नरेमध्येच आहे ते. त्याबरोबर MMCOI कर्वेनगरचं एक कॉलेज आहे.
MMCOE कर्वेनगर. कॅम्पस म्हणजे कॉलेज एरिया छोटा आहे याचा, बट बेस्ट आहे. त्यानंतर MMCOE कर्वेनगर नंतर मॉडर्न कॉलेज आहे. भरपूर स्टुडंट I2IT याला पण घेतात. सो इथे तुम्ही एक एक्स्ट्रा कॉलेज पण म्हणजे इथे एक तुम्ही घेऊ शकता. I2IT हे सुद्धा चांगलं कॉलेज आहे. मॉडर्न कॉलेज, मॉडर्न कॉलेज नंतर तुम्ही JSPM वाघोलीला सुद्धा ट्राय करू शकता. JSPM वाघोलीमध्ये सुद्धा 2 कॉलेजेस आहेत. त्याचे कोड वगैरे तुम्हाला पाहावे लागतील, भेटून जातील तुमच्या त्या ब्राउचर मध्ये. किंवा जर काही डाऊट आला, समजलं नाही तर मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण प्रोव्हाइड करतो, त्यामध्ये सुद्धा तुम्ही क्वेश्चन करू शकता, मला विचारू शकता. सो JSPM हडपसर एक आहे. JSPM च्या 3 ब्रांचेस आहेत कॉलेजच्या. JSPM हडपसर. आणि ह्या सगळ्या कॉलेजमध्ये आता मी ऑनलाईन क्लासेस पण घेतो, तर सगळ्या कॉलेजमध्ये माझे स्टुडंट्स आहेत. तर तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस जर काही हेल्प लागली तर बिंदास तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मी नक्की हेल्प करण्याचा प्रयत्न करेन. JSPM हडपसर. त्यानंतर तुम्ही DY पाटील लोहगाव साईडला सुद्धा कॉलेज आहे. DY पाटील लोहगाव. त्यानंतर ट्रिनिटी कॉलेज, KJ कॉलेज हे एक कॉलेज आहे. त्यांना मार्क्स थोडेसे कमी आहेत, सो तुम्ही ते सुद्धा ट्राय करू शकतात. आता मी काही डाऊट क्लिअर करणार आहे याच्यामध्ये तुमचे. सो हे काही पुण्यातले कॉलेजेस आहेत जे आपण टार्गेट करू शकतो, ज्यांना पुण्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. सो याच्यामध्ये ऑटोनॉमस कॉलेज पण आहेत काही. ऑटोनॉमस मध्ये तुम्हाला हे भेटेल, जे रायसोनी कॉलेज सुद्धा आहे. ऑटोनॉमस कॉलेज रायसोनी, GH रायसोनी कॉलेज वाघोलीला आहे ते. सो ते सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता जर तुम्हाला चांगले मार्क असतील तर. ठीक आहे. आता काही डाऊट्स जे कॉमन आहेत तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर टॉपचे कॉलेज जर सोडले, जर टॉपचे जर 10, 8, 9 कॉलेज जर सोडले, त्यामध्ये COEP येईल, PICT येईल, VIT येईल, VIIT येईल, PVG येईल, DY पाटील लाखोटी येईल, JSPM तातवडी येईल, हे जर कॉलेज सोडले तर बाकी जेवढे पण सगळे कॉलेजेस आहेत त्या सगळ्या कॉलेजला प्लेसमेंट्स येत असतात. पॅकेज रेंज कमी असते, 3 लाख ते 6 लाख ऍव्हरेज पॅकेज असतं, राईट. आणि प्रत्येक कॉलेजला प्लेसमेंट्स कंपनीत येत असतात. असं कोणतंही कॉलेज नसतं की ज्या ठिकाणी कंपनीला प्लेसमेंट्स येत नाहीत. हा, बट तुम्हाला सराउंडिंग कसं भेटतंय, टीचर्स कसे भेटतायत, तर त्यासाठी हा प्रेफरन्स मी माझ्या एक्सपिरियन्स नुसार लावलेला आहे. यामध्ये कुणाचं वर खाली पण होऊ शकतात, बट जेवढं मी ऑब्झर्वेशन केलेलं आहे, जेवढं मी मला कॉलेजबद्दल माहिती त्यानुसार मी सांगतोय की सगळ्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटी येणार आहेत. तर त्यामुळं त्याचं टेन्शन घेऊ नका, यार हे कॉलेज बेस्ट आहे की ते कॉलेज बेस्ट आहे का. तुम्हाला तुमच्या मार्कनुसार कोणतं कॉलेज भेटतंय, सो ते इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला एक तर जर चांगल्या कॉलेजला पाहिजे असेल तर तुम्हाला ब्रांच कॉम्प्रोमाइज करावं लागेल, राईट. अँड ज्या स्टुडंटला आता हे जे टॉपचे जर 8 कॉलेज सोडले, त्यानंतर हीच प्रेफरन्स लिस्ट राहू द्या तुमची, कारण की हे बरोबर त्यानुसार कॉलेज मी सांगितलेले आहेत, राईट. मी पुन्हा एकदा सांगतोय की प्रत्येक कॉलेजला प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटी असतात. फक्त तुम्हाला चांगले मार्क्स पाहिजे, तुमच्यामध्ये स्किल सेट पाहिजे, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे,
सो तुम्हाला चांगलं कम्युनिकेशन वगैरे, टेक्निकल स्किल प्लस सॉफ्ट स्किल ह्या दोन्ही गोष्टी जर असेल तर तुम्हाला प्लेसमेंट भेटणार आहेत. राईट, तुम्हाला ह्या प्लेसमेंट भेटणार आहेत. सो कॉलेजची फीज ही प्रत्येक कॉलेजमध्ये असते. अराउंड ओपन कॅटेगरीला 1,30,000च्या प्लस मायनस 10,000 कन्सिडर करा तुम्ही, तेवढी फी असते. कॅटेगरीमध्ये जे एनटी वगैरे जे असतील, एनटी सी डी, यांची फी अराउंड 24,000-25,000 रुपीज असते प्रत्येक कॉलेजची. थोडीफार कमी पण असू शकते, ती व्हॅरी होत राहते प्रत्येक इयरला, बट अराउंड तेवढी राहते. एससी कॅटेगरीची फी जी असते ती 8 ते 10,000 रुपये राहते. सो हा ओव्हरऑल आहे. आता यामध्ये तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये फ्रीज कसं करायचं, फ्लोट कसं करायचं, काय काय नाही, सो त्याची व्हिडिओ ह्या चॅनलवर येत राहतील. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. अँड माझा मी कॉन्टॅक्ट नंबर शेअर करतोय. तर काही डाऊट असेल, काही क्वेश्चन्स असतील कॉलेजबद्दल, काही पण, प्रॉपर मी अहमदनगरचा आहे, पाथर्डी तालुक्यातला. तर तिकडनं काही स्टुडंट असतील ज्यांना हेल्प पाहिजे असेल तर मी अवेलेबल आहे, मला कॉन्टॅक्ट करा. व्हॉट्सअप ग्रुपचा मी एक लिंक पण देतोय, त्या ग्रुपला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला फ्युचर काही इन्फॉर्मेशन साठी तुम्ही गाईड करू शकता. कारण की ऍज अ मी पण स्टुडंट राहिलेलो आहे, मला माहित आहे की ऍज अ स्टुडंट, ऍज अ पॅरेंट्स भरपूर क्वेश्चन्स असतात, भरपूर छोटे छोटे क्वेश्चन्स असतात, आणि त्याचे आन्सर आपल्याकडे नसतात आणि आपण टेन्स मध्ये राहतो, आपण टेन्शन मध्ये राहतो. राईट. सो काहीतरी हेल्प लागली तर बिंदास कॉन्टॅक्ट करा. थँक्यू सो मच. दिस इज गोकुल टेकडी सायनिंग आउट हिअर. अँड आणखीन कॅप राऊंडच्या आधी पण आपण एक व्हिडिओ बनवूयात, आणखीन स्टुडंट सोबत बोलून कनेक्ट होऊन मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करेन. थँक्यू.